नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स या पेंडिंगमध्ये होत्या, ज्यांच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देणं जमलं नव्हतं। त्यामुळे आपण हा व्हिडिओ सिरीज नवीन लॉन्च केलेला आहे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही आपण तुमच्या गरजेनुसार म्हणजे जे प्रश्न येतील त्यानुसार घेणार आहोत। यामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेसंदर्भातील प्रश्न हे विचारू शकता। त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील असलेले प्रश्न किंवा टीईटी संदर्भात, टेट संदर्भात अशा कुठल्याही क्षेत्रातील जे शैक्षणिक क्षेत्राशी निगडित आहेत असे प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि त्यांचे उत्तर आपण लवकरात लवकर देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। तर रोहिणी मॅमचा प्रश्न घेऊया। लहान कुटुंब सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का प्रायव्हेट स्कूलसाठी पण? तर तुम्हाला जिथे जिथे गव्हर्नमेंट जॉब होल्डर म्हणून जायचं आहे, म्हणजे ते प्रायव्हेट स्कूल असो किंवा गव्हर्नमेंट स्कूल असो, तुम्ही एक टीचर म्हणून जॉबला जाणार आहात, जो तुमचा जॉब हा सरकारी नोकरीमध्ये मोडतो, तर सरकारी नोकरीमध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या नोकरीमध्ये तुम्हाला लहान कुटुंब सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे। हे सर्टिफिकेट म्हणजे वेगळं काही नसून तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं असतं, ज्यामध्ये तुम्हाला 2 मुले आहेत अशा स्वरूपात माहितीही द्यायची असते। आता यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा आणि आपल्या रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र याविषयीचा नमुना कसा असतो, त्याचबरोबर त्याची माहिती कशी सर्च करायची याची सर्व इन्फॉर्मेशन ही मिळून जाईल। तिथे तुम्ही शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला सर्व माहिती ही उपलब्ध होऊन जाईल। त्यानंतर महानंद कांबळे सरांचा प्रश्न घेऊया। मी टीईटी 2013 पात्र आहे आणि टेटमध्ये 109 मार्क आहेत आणि एससी कॅटेगरी आहे, काही चान्सेस आहेत का? तर टीईटी 2013 पात्र असल्यामुळे तुम्ही इकडे तर चान्समध्ये तुम्ही आहातच आणि टेटमध्ये 109 मार्क आहे आणि एससी कॅटेगरी असल्यामुळे सुद्धा तुम्हाला चान्स हा मिळू शकतो। तर तुम्हाला मेन गोष्ट ही फॉलो करायची आहे की तुमच्या जिकडे जास्त जागा आहेत तिकडे तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्याचबरोबर अप्लाय करताना इतरही विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम कशा पद्धतीने असू शकतो याचा सुद्धा विचार करून तुम्हाला योग्य असा पसंतीक्रम निवडावा लागेल, कारण तुमचे मार्क्स हे त्या मानाने कमी आहेत इतरांच्या मानाने। जे 130+ असेल एससी कॅटेगरीमध्ये ज्या उमेदवारांचे, त्यांना स्वजिल्हा मिळण्याची जास्त दाट शक्यता आहे आणि त्यांनी ज्या शाळा निवडतील त्या शाळा सोडून आपल्याला दुसऱ्या शाळा ह्या निवडणं म्हणजे याच निवडाव्या लागतील, जेणेकरून तुमचे चान्सेस हे जास्तीत जास्त राहतील सिलेक्शन करिता। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। 30/2/2019च्या अगोदर मॅम आता टीईटी होईल का? 30/2/2019च्या अगोदर मी 1/1/2013 पासून काम करते, मला टीईटी द्यावी लागेल का? सतेज सरांचा प्रश्न आहे आणि मेन म्हणजे आता सगळ्या प्रकारे जी ॲडव्हर्टाइजमेंट डिसेंबरमध्ये म्हणजेच यायला हवी होती, म्हणजे ही एक्झाम फेब्रुवारीपर्यंत झाली असती, परंतु जी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे कोणत्याही स्वरूपाची माहिती बाहेर आलेली नाही आहे। परंतु जी इतर ज्या शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने हाच विचार केला तर येत्या मेमध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार फेब्रुवारीच्या दरम्यान या एक्झामबद्दलचं नोटिफिकेशन येण्याची शक्यतासुद्धा आहे। परंतु हे ऑफिशियली काम असल्यामुळे जोपर्यंत कन्फर्म डेट निघत नाही तोपर्यंत मी डेट सांगू शकत नाही, परंतु मेमध्ये ही एक्झाम होणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्हाला ही एक्झामचा अभ्यास करणं कधीही कामाचं आहे, कारण तुम्ही काम करत आहात 1/1/2013 पासून, परंतु तुम्हाला अप्रूव्हल मिळणं आणि अप्रूव्हलसारख्या गोष्टीसाठी सुद्धा या सगळ्या बाबी असणं ही गरजेचं आहे। त्यानंतर 11/2/2013ची नियुक्ती आहे आणि लागेल का? तर ह्या तारखेनुसार जो आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेनुसार तुमची तारीख ही त्याच्या अगोदरची आहे, त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला गरज नाही आहे टीईटी देण्याची। तरीसुद्धा तुम्हाला अधिक कन्फर्मेशनसाठी तुम्ही तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीकडून ही माहिती प्राप्त करून घेऊ शकता की त्यांच्याकडे नेमका कितीचा अहवाल देण्यात आलेला आहे। त्यानंतर मॅम अल्पसंख्याक शाळेला आहे का? तर अल्पसंख्याक शाळेला सुद्धा टीईटीचा रूल हा लागू केलेला आहे, परंतु या संदर्भाचा जो GR आहे नेक्स्टवाला तो GR सुद्धा आहे, परंतु त्याची डेट फिक्स माझ्याकडे नाही आहे सध्या तरी। परंतु मॅम अल्पसंख्याकासाठी सुद्धा हे नियम लागू केलेला आहे टीईटीसाठीचा आणि ती डेट मात्र पाहावी लागेल की कुठून कुठे कधीपासून लागू झालेला आहे।
ओके. तर कैलास पवार सरांचा प्रश्न आहे, मॅडम आदिवासी शिक्षक भरती एक्झाम कधी होईल प्लीज सांगा. तर आदिवासी शिक्षक भरती संदर्भाची जी ऑफिशियल डेट आहे ती अजून आलेली नाही आहे. आपण त्याच्यासुद्धा संपर्कात राहत आहोत. जर ऑफिशियली डेट डिक्लेअर झाली तर आपण तीसुद्धा आपल्या चॅनलवर लगेचच्या लगेच पोस्ट करूया. तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास हा चालू ठेवा. जर तुम्ही आपली PDF घेतली असेल तर तुमच्या अडचणी जर त्या PDF संदर्भात काही असतील किंवा इतरही काही अडचणी असतील तर तुम्ही इकडे कमेंट करू शकता. त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. फक्त तुम्हाला अभ्यासावर फोकस करायचा आहे, जेणेकरून तुमची 35 मार्काची जी एक्झाम आहे त्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला मार्क्स हे स्कोअर करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण एक्झाम डेट आली की ते एका ते 1.5 महिन्यामध्ये एक्झाम होत असते. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला सगळा अभ्यास हा करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर रमेश साबळे सरांचा प्रश्न आहे, आता पुढील TET कधी होणार. आताच आपण त्याबद्दलच माहिती घेतलेली आहे. त्यानंतर अल्पसंख्याक शाळेला पण अनिवार्य आहे, फक्त ह्याचा GR जो होता तो माझा राहिलेला आहे नमूद करण्याकरिता. गृहपालचा अभ्यासक्रम करण्यास घेण्यास म्हटलेला आहे सरांनी. लवकरात लवकर आपण ते सुद्धा माहिती अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. तर आदिवासी विकास विभाग प्रयोगशाळा सहाय्यकची सविस्तर बुक असं वाचण्यासाठी सर मागत आहेत, परंतु आदिवासी विकास विभागकरिता असं सेपरेट असं बुक कोणतंही लॉन्च झालेलं नाही आहे. परंतु जे लॉन्च झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा तीच माहिती परत वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून ज्याचा अभ्यास करायचा आहे यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. त्याबरोबर आदिवासी संवेदनशीलता, आदिवासी विकास विभाग या संदर्भाची माहिती तुम्हाला अभ्यासायची आहे. त्याबरोबर सर तुम्ही जर आपलं PDF पाहिलं नसेल तर त्या PDFची लिंक मी तुम्हाला पाठवून देईल. फक्त तुम्ही म्हणा की तुम्हाला PDF स्वरूपात आदिवासी विकास संवेदनशीलता याची माहिती हवी आहे, तर त्याखाली मी तुम्हाला ती प्रोसिजर सांगते की त्या कोणत्या पद्धतीने तुम्ही आपल्याकडून आदिवासी विकास विभागची PDF जी आदिवासी विकास संवेदनशीलता या संदर्भातील माहिती असलेली तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्या स्टेप्स तुम्हाला मिळतील. कारण PDF आहे ही, आणि ही PDF आपण ऑनलाईन विक्रीसाठी ठेवलेली आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांच्याकरिता. त्यानंतर एक्झाममध्ये मॅथ, इंग्लिश आणि मराठीवर क्वेश्चन येतील का, श्रीनिवास सरांचा प्रश्न आहे. एक्झाम सिलेबसमध्ये मराठी, इंग्रजी आणि मॅथ असा वेगळा असा कॉलम असा दिलेला नाही आहे, परंतु मॅथ येणार. कल आणि बुद्धिमत्ता चाचणी हा तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, आणि कल आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्हीचं कॉम्बिनेशन येतं, म्हणजे स्पेशली अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आणि इंग्लिश आणि मराठी असं स्पेशल काही त्याच्यात दिलेलं नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचं व्याकरणसुद्धा तुम्ही अभ्यासलं तर फायदेशीरच होईल कुठल्याही परीक्षेसाठी. परंतु तुम्हाला मेन जो अभ्यासक्रम आहे त्या अनुषंगाने आदिवासी विकास संवेदनशीलता, आदिवासींची बोलीभाषा, त्यानंतर तुम्हाला कल आणि बुद्धिमापन चाचणी या गोष्टींचाच अभ्यास हा प्रामुख्याने करायचा आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात जागा आहेत का असं म्हटलेलं आहे, परंतु याची डेट आता होऊन गेलेली आहे आणि त्यांचा प्रश्न पण खूप दिवसापूर्वीच आहे असं आपण समजूया. आणि त्यामुळे त्यानंतर रेखा मॅमचा प्रश्न आहे, मॅम इंटरव्ह्यू होणार का. तर या एक्झामसाठीचा इंटरव्ह्यू तुमचा होणार नाही आहे. यामध्ये तुमची 100 मार्काची जी एक्झाम आहे त्या अनुषंगाने तुमचे मार्क्स हे धरले जाणार आहेत, आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी सुद्धा होऊ शकते, आणि त्या संबंधी समजा जर काही वेगळे अपडेट्स आपल्याला मिळाले तर ते सुद्धा आपण देऊया. आणि ह्या GR नुसार तर इंटरव्ह्यू होणार नाही अशा स्वरूपाची माहिती ही आपल्याला मिळालेली आहे. आता 50 मार्कच्या प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 10% वरून देणार आहे का असं म्हटलेलं आहे नितीन कुमार सर यांनी. तर तुमच्या पर्सेंटेजनुसार म्हणजे 10वीचा समजा 10वीचे मार्क्सवाले 10वीसाठी 12वीसाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, या अनुषंगाने मार्काची विभागणीही केलेली असते, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा म्हणजे मार्काचं गुणदान हे केलेलं असतं. म्हणजे 10वीला फर्स्ट क्लासमध्ये आलेले विद्यार्थी, मग सेकंड क्लास, अशा स्वरूपात त्यांचं विभागणी असते, आणि ही विभागणी त्यांनी GR मध्ये दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण ती स्पष्टपणे सांगू शकत नाही. परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे 10वीचे गुणदान, 12वीचे गुणदान, ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अशा स्वरूपात हे मार्क्स मिळणार आहेत. फक्त 10वीवरून मार्क्स हे मिळणार नाही. ज्योती मॅमचा प्रश्न आहे, 35 मार्काची परीक्षा कधी आहे. तर ह्याचा डेट हे आलेली नाही आहे, आल्यानंतर आपण लगेचच सांगण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा, आणि आपण ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्नही करूयात. तुम्हाला ही व्हिडिओची सिरीज कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, कारण यानंतर पुढील भाग हे तुमच्या नोंदवण्यानुसार किंवा तुमच्या प्रतिक्रियेनुसारच बनवण्यात येतील.